हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायी नावडी हेचे माझे सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा. संत संगती सदा गुण गायी न आवडे हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. गुण गायीन आवडे हेचे माझे सर्व जोडे. पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकल विद्यांच्या धिकरण. तेचे वंदो श्री चरण सगुंचे नमस्कार आता. ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं. मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सचितानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. समचरण सरोजं चंद्रनीलांबुधावं. जगननीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं. सदर्धवनहासं विठ्ठलं चिंतयामि. मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या. वचन ऐका कमलापदे माझे रंगाचे. वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी. श्री संताचे माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावल सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख. कायमा शिवानी मानेल संतासी. रंजव चितासी आपल्या जयांचे किल्या स्मरण. होय सकल विद्यांच्या धिकरण. तेचे वंद श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडे हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग. वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मागणीपर अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा. सालावाप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीरामनवमी आणि या रामनवमीच्या पर्व काळामध्ये चालत असलेला हा 1 दिवसीय वारकरी वैष्णव मेळावा श्री क्षेत्र म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या पवित्र भूमीमध्ये गेले 3 वर्षापासून हा कार्यक्रम आपण राबवतोय आणि यावर्षी 4थं वर्ष. श्रीपाद सेवा भाविक मंडळ म्हातार पिंपरी आणि त्यांना सहकार्य करणारी सर्व असणारी भाविक मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न होत असताना आमच्यासारख्या लेकराच्या वाड्याला ही आलेली कार्य सांगतेची सेवा आहे. सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
प्रस्तावना झाली आणि 10 ते 12 प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या ठिकाणी कीर्तन झाले. भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव आपण साजरा केला. दुपारी चक्री प्रवचन झाले, अन्नदान झालं असेल आणि हा कार्यक्रम हरिपाठ होऊन आता सांगतेच्या मार्गाकडे निघालेला आहे. हे सांगतेचं कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे आणि कार्याचं पण नाहीये आणि सांगतेचं पण आहे. म्हणून मागणी पण अभंग आहे. या अभंग कोणता कुठं घेतला पाहिजे हे मेळ बसला पाहिजे. मला बाबा सांगायचे, हिटरकडे गमेलभर पाणी दिले महाराज, पण गाडी खोलताना त्याला कोणता पाण्या कुठं बसवायचं हे कळलं तर त्याला फिटर म्हणावा. नाही तर दिवसभर कोणता कुठं बसू गमेलभर पाणी जवळ पण मेळच लागलं नाही, शेवटपर्यंत गाडी नाही कोणता आली. तसं कीर्तन करायला केव्हा कोणता अभंग घ्यावा हे कळलं पाहिजे. विठाला प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव झालेला आहे. हे काही जन्माचंही कीर्तन नाही, कार्याचंही नाही, सांगतेच आहे. आज रामनवमी आहे, पवित्र काळ आहे. या रामनवमीच्या निमित्तानं आमचे असणारे शिवाजी भाऊ असतील, त्यांना सहकार्य करणारी तरुण मंडळी असतील, श्रीपाद सेवा भाविक मंडळ, म्हातार पिंपरी असतील, हे धर्माचं काम आहे. कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या संप्रदायाचा हा मंडप नाही. हा हिंदू सनातन धर्माचा हा धर्म मंडप आहे. जगाचा असणारा अधिष्ठान प्रभू रामचंद्रांचं आज प्राकट्यकरण आहे. अर्थात जन्म म्हणता येणार नाही आणि जन्माचं कीर्तन आपण करतो, अर्थात जन्मोत्सव आपण साजरा करतो. जन्मोत्सव साजरा करतो म्हणजे देवाला आपण जन्माला घालतो. आपण देवाला जन्माला घालतो म्हणजे आपण किती मोठे असलो पाहिजे. खरं सांगा बरं. रे भाऊ, तुम्ही दुपारी होते का नाही, मी फोटो पाहिले तुमचे, मग तुम्ही राम जन्म केला का नाही? मग मला सांगा, देवाला जन्माला कोणी घाल म्हणा ना. आपण सकाळी कीर्तन केले, जेवले ना तुम्ही चांगले म्हणून जेवायला. ओंकार भाऊ, सकाळी आपण कीर्तन केलं, देवाचा जन्म केला नाही जन्म? कोणी घातलं देवा जन्माला? आपण काय कमी आहेत का? आम्ही नाही अधिपतीचे आणि देवाच्या पण ऐक नाही. समन्वय असा आहे लक्ष्मण भाऊ, देवानं आपल्याला जन्माला घातले ना, आपण देवाला जन्माला घालते. म्हणून हा रामनवमीचा पर्व काळ आहे. अर्थात चैत्र शुद्ध नवमी आहे. एक दिवसाचा वारकरी वैष्णव मेळावा आहे. शिवाजी भाऊ असतील, श्रीपाद सेवा भाविक मंडळ, म्हातार पिंपरी आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी मंडळ, कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न करत असताना मृदंगाचार्य, संवादिनी वादक अनिल महाराज आहेत. आमचे लहानपणीचे मित्र, आमचे म्हणजे आमच्याच गावचे, पण आता श्रीगोंद्याला देऊन टाकले त्यांना दत्तक महाराज. हे आमचे गोले महाराज आहेत, रायकर बाबा आहेत, हिरे भाऊ बसलेले आहेत, विनेकरी बाबा आहे, संप्रदायाचे युवा कीर्तनकार ओंकार महाराज समोर आहेत, दिलीप काका आहेत. शेवगाववरून आमची लक्ष्मण भाऊ महाराज शेवगाववरून आले. गुंड कंपनी, गुंड ज्वेलर्स म्हणून त्यांचं दुकान आहे शेवगावमध्ये सोन्याचं. एवढ्या लांब मोटरसायकलीवर आले महाराज. कशा करता? कीर्तन ऐकण्याकरता? अजिबात. कीर्तन ऐकायचं वाटलं मोबाईल लगेच बंद कर मारा टाकलं तर सुरू होते महाराज. कीर्तन ऐकायचं वाटलं मोबाईल लगेच महाराज घोडे मारा टाकलं का चालू होते महाराज. मग कीर्तन ऐकण्याकरता आले का नाही महाराज? लागला टकळा पंढरीचा, आजीवाल्याचं नाते, प्रेमाचं नाते. शिवाजी भाऊचं आमचं काहीतरी प्रेमाचं नाते. पण आमचा ओंकार भाऊ महाराज कीर्तनकारांचा सध्या सुगी असताना सुद्धा तारीख घेतली नाही. एवढे 10-15 दिवस म्हणजे कीर्तनकाराची सुगीची महाराज. मी कीर्तनकाराची म्हटलोय महाराज, एवढा शब्द लक्षात ठेवा. मी महात्म्याची नाही सुगी म्हटलो महाराज, मी कीर्तनकाराची सुगी. त्यांचा धंद्याचा टाईम असेल महाराज, मी काय करणार? पण आमच्या ओंकार भाऊने नाही तारीख घेतली महाराज. तर बघ 7-8 कीर्तनकार बसलेले का? ते शिवाजी भाऊवरती प्रेम आहे महाराज तेवढं. त्यांना सहकार्य करणारी मंडळी. म्हणून कीर्तन ऐकण्याकरता आपण आलेलो नाही. पण माझ्या श्रीपाद बाबांचं कार्य, माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं कार्य, माझ्या गुलाबाबांचं कार्य, माझ्या भालेकर बापूंचं कार्य, माझ्या वाचन नानांचं कार्य आणि हे संप्रदायाचं कार्य, हे धर्माचं कार्य आहे.
आणि म्हणून याला मी अनुमोदन दिलं पाहिजे, याच्यामध्ये मी सहभागी झालं पाहिजे, माझ्या पांडुरंगदादाचं कार्य याच्यामध्ये मी सहभागी झालं पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी हा खेळ नो हे योगल्याचा, म्हणून या मेळ जमविला. म्हणून तुम्ही सर्वांनी गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं, सांगायची सेवा आमच्यासारख्या लेकराकडे दिली. धन्यवाद करतो तुम्हाला. आमचे बापू दादा या ठिकाणी वालंजून उपस्थित झालेले आहेत, सकाळपासून आहेत. विलास भाऊ सूर्यवंशी आहेत. सर्व बाबांच्या वरती, नानांच्या वरती, श्रीपाद बाबांच्या वरती, पांडुरंग दादांच्या वरती प्रेम करणारा सर्व साधक बंधू आहे. संप्रदायातले दिग्गज मंडळी आहेत. आपण सर्व वारकरी, ग्रामस्थ मंडळी, सांप्रदायिक, अन्य सांप्रदायिक भजनी मंडळी आहेत. आपण सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या मूळ अभंगाकडे येतो. आमचा आवाज 2 तारखेच्या काल्यापर्यंत टिकला पाहिजे, एवढं काय, जास्त नाही काही माझं. 2 तारखेचा काला म्हणजे हनुमान जयंतीचा, तर दररोज असंच आहे 2-2. तुम्ही आम्ही खेळीमेळी, तुम्ही आम्हाला थोडी साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ. आता काय करणार, त्याला आधार घ्यावा लागतं. पूर्वीच्या काळामध्ये दगडाच्या टाळामधून गायले अभंग, पूर्वीच्या काळात आम्ही बाबांचं कीर्तन ठेवायचो ना, तर तुम्हाला सांगतोय माईक बांधायला स्टँड सुद्धा नव्हतं लक्ष. मग आम्ही बादलीमध्ये वाळू भरायचो ना, तर माती भर आणि त्याच्यात लाकूड उभं करायचं, लाकूड उभं करायचं की नाही, आणि त्याला सुतळीने माईक बांधायचं. मग तो जसं असं तसं माझं उभं राहायचं खालीवर, माईक खालीवर नव्हता वर, आपणच खालीवर. अशा परिस्थितीत आम्ही कीर्तन आणि हे मंडळी टेम्पो घेऊन यायचे. चंद्रकांत खेतमाळीस, पांडुरंग दादा, परत बोबाडे साहेब, गुलाबबाबा जाधव, सुपेची जुनी मंडळी, झेंडे महाराज चिखलीवरून हे आम्हाला सहकार्य करायचे. काळ वेगळा होता त्या काळातला. कधी 87, 88, 89चा काळ होता. तेव्हा काय होतं, तेवढी विसंगती नव्हती, प्रगती नव्हती. बाबाला मला कीर्तनाला आणायला जायचं म्हणणं सुपेला, तर एकाच गावाकडे मोटरसायकल, एकाकडेच ते 2 सायलेन्सर CSD मारे, त्याच्या पाया पडायचं आमचे बाबा आले तेव्हा. पण काळ बदलला, 2026 चालू झालं. आज प्रत्येकाकडे गाडी आहे, प्रत्येकाकडे. जसा आताचा काळ बदलला, सिस्टीम बदलली. कीर्तनात महाराज लोक अर्धा तास गेम वाढव, बेस वाढव, ट्रबल वाढव, अंक कर, दमक कर, माझं काहीच वाढू नका, फक्त या लाईव्ह गेली असं करा भाऊ. अभंग तुकाराम महाराजांचा. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, पुन्हा काही नावडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आज देवाकडे मागणं मागितलंय. महाराज मागत असताना देव जो आहे त्या देवाकडे ज्या मागितलं ना महाराज, त्या देवाचं आपल्याला यथार्थ ज्ञान होणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांचा अभंग मागणी पर जरी असला तरी मागत असताना तुकोबाराने अनेक ठिकाणी मागितलंय. अनेक ठिकाणी असंही म्हटलंय महाराज की काही मागणे हेतू अमानुचित, वडिलांची रेत जाणत असो. आम्ही काही मागू शकत नाही महाराज, आम्हाला मागायचं पण नाही. पण मागत असताना तुकोबाराने आज मागितलंय, देवाच्या समोर उभं मागितलंय की रे भाऊ, काही अभंग देवाकडे मागता नाहीत, काही अभंग संतांकडे मागता नाहीत, आणि काही अभंग जीवाकडे मागता नाहीत. 3 गोष्टी लक्षात ठेवा. देवाकडे मागत असताना ह्याची दान देगा देवा. नंबर 2, संतांकडे मागत असताना कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन. आणि 3, जीवाकडे मागत असताना लागून या पाया विनवतो तुम्हाला, तुमच्या पाया पडतो बा, तुम्हाला विनंती करतो बा, पुढल्या महिन्यात पोरीचं लग्न 50,000ची गरज होईल का? म्हणूनच पाया पडले ना, म्हणून पाया पडले. झोपले का काय तुम्ही? अहो म्हणून नाही पाय पडले. करे टाळे बोला मुखे,
मागत असताना जीवाकडे मागतात, देवाकडे मागतात आणि संतांकडे मागतात. पण ऐका, मागणं स्वतः करता नाही, मागणं जगत कल्याणाकरता. आपल्या करता काही मागितलंय का? नामदेव महाराजांनी मागितलं, पण स्वतः करताय का? अकल्पाविषय व्हावे तयार पडा माझ्या सकळा हरीच्या दास. मागितलंय का स्वतः करता? ज्ञानोबरांनी सुद्धा स्वतः करता मागितलेलं नाही महाराज. ऐका, जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. स्वतः करता मागितलेलं नाही महाराज. नामदेव महाराज स्वतः करता मागत नाही, तुकाराम महाराज स्वतः करता मागत नाही, ज्ञानोबराय स्वतः करता मागत नाही, जगाच्या कल्याण म्हणून मागणी पण अभंग आहे. आणि मागत असताना देवाच्या समोर उभं राहिले आणि देवाकडे मागतात महाराज. रामनवमीचा पर्व काळ आहे, जगाचा मालक अवताराला आलेला आहे. प्रभू रामचंद्रांचं प्राकट्यकरण म्हणजे महाराज सोपं नाही. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस आहे महाराज, आणि हा पवित्र असणारा दिवस या पर्व काळामध्ये आज उभ्या महाराष्ट्रामध्ये, उभ्या भारतामध्ये, अख्ख्या जगामध्ये आज भगवान प्रभू रामचंद्रांचं प्राकट्यकरण करतोय आपण. पण प्रकट झालाय का बा? आणि झाला असता तर कुठं झाला? झाला असता तर कसा झाला? हृदय प्रगटे राम. कारण की रामाचं वर्णन करताना 4 प्रकारानं वर्णन केलं. 4 प्रकारानं वर्णन केलं. एक राम दशरथी का बेटा, एक राम घट घट में वाहिटा, एक राम का सकल पसारा, एक राम सबसे. आपल्याला दशरथी का बेटा माहित आहे. प्रभू रामचंद्रांचं वर्णन करताना अयोध्येचा राजा म्हणून केलं, कौशल्य दशरथाचा पुत्र म्हणून केलं. पण मला असं वाटतं हे राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्या कोळी अगोदरच आहे. आणि वाल्या कोळीला चिंतनाला वाचना सांगितलं होतं, म्हणा काय म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, काय म्हणा, काही पण म्हणा, काही पण म्हणा, जमन ना, काही पण म्हणा नाही म्हणा, योग्य तेच म्हणा. काय म्हणा? हरिमुखे म्हणा. हरी म्हणजे काय? हरी म्हणजे काय? हे बघा, राम अवताराला राम अवताराचं वर्णन आहे, कृष्ण अवताराला कृष्ण अवताराचं वर्णन आहे, हरी अवताराला हरीचं वर्णन कार्याच्या कीर्तनात पाहिलं का? ऐकलंय का? हरी म्हणजे काय? हरी म्हणजे आत्मा. हरी म्हणजे आत्मा. एक हरी आत्मा जीव शिव सम. हरी म्हणजे आत्मा आहे का? भागवतामध्ये ववी महाराज, आत्मा परमप्रिय हरी, त्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी, सभायाभ्यंतरी हरी प्रगटे. बाहेरचा राम आम्हाला कळाला, आतला राम जवळ प्रगट होत नाही तोवर बाहेरला निदर्शनाला येत नाही महाराज. आतला प्रगट व्हायला पाहिजे, आणि आतला प्रगट होण्याकरता हृदय प्रगटे राम. आज प्राकट्य करणं आहे त्याचं महाराज. मागणी पर अभंग आहे. जन्माचं कीर्तन माझं मुळीच नाहीये. पण ऐका, मागणी मागत असताना तुझा विसर न व्हावा देवा. माझी एकच मागणी की देवा तुझा मला विसर नाही पडला पाहिजे. आता हे बघा, विसर न व्हावा याचा अर्थ पाहत असताना विसर का पडला हे पाहावं लागेल. विसर का पडला आपल्याला? विसर पडला नाही देवाचा. नाही, मेळावा का करावा लागतो? विसर पडतो म्हणून मेळावा करावा. भजन कीर्तन का करावं लागतं? विसर पडतो म्हणून करावं लागतं. जर आपल्याला विसरच पडला नाही तर कार्यक्रम करायची गरज. आणि विसर पडला की दुःख आहे महाराज. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी. विसर म्हणजे दुःख आहे महाराज. पण ऐका, कशाचा विसर? भगवंताचा विसर दुःखाला कारण, आणि प्रपंचाचा विसर आनंदाला कारण. प्रपंचाचा विसर पडल्यावर काय होतो? आनंद होतो. आणि प्रपंचाची आठवण आल्यावर महाराज नवला उरकून घ्या, पुढे लई काम आहे. आठवण आली प्रपंचाची. प्रपंचाची आठवण आली का आबा? प्रपंचाची आठवण आली का दुःखच होणार. आणि प्रपंचाचा विसर पडला की आनंदच मिळणार. मग प्रपंचाची आठवण येते, भगवंताचा विसर पडतो. इथं येऊन एकच करायचंय, प्रपंचाचा विसर पडला पाहिजे आणि देवाची आठवण. देवाची आठवण करण्याकरताच ना तुम्ही आठवा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विसर पडतो म्हणून आठवण करावी लागते. ज्याला विसरच पडत नाही त्याला आठवण करायची काय गरज आहे? आपल्याला विसर पडतो ना महाराज. विसरत नाही का आपण? विसरतो ना महाराज. सोपं सांगू का? आपण संध्याकाळी झोपल्यानंतर दिवसभर केलेल्या कर्माचा विसर एक आठवय. जाऊ का जेवायचं? आपण दिवसभर काम करून कष्ट करून दमल्यानंतर झोपल्यानंतर प्रपंचाचा विसर एक आठवण आहे. काय?
विसर आहे. आता प्रपंचाचा विसर पडला विठेकर बाबा. विसर पडला म्हणून सकाळी आनंदानं उठला का दुःखानं उठला? प्रसन्न मुद्रेनं उठतो माणूस सकाळी, उठतो की नाही? कितीही दमलेला असू द्या, किती सीन भाग आलेला असू द्या, तो रात्री 7-8 घंटे झोपला की सकाळी प्रसन्न मुद्रेनं उठतो. याचा अर्थ प्रपंचाचा पडलेला विसर तुमच्या आनंदाला कारण आहे, तुमच्या आनंदाला कारण आहे. आता ऐका, प्रपंचाचा विसर आनंदाला कारण आहे, पण देवाचा विसर दुःखाला कारण आहे. आणि म्हणून आठवलं पाहिजे. कधी आठवलं पाहिजे महाराज? आपण आठवीतच होतो महाराज, पण पडला विसर. आईच्या उदरामध्ये आठवीत नव्हतो का? गर्भवास में बचन दियाता भजूंगा सियारा बाहर आके खुद ही भोला. शब्द लक्षात घ्या, शब्दावर ध्यान ठेवा. बाहर आके खुद ही बोला म्हणजे विसरला. विसरला म्हणून आठवण करायची. तुझा विसरलं. इकडे यायचंय आपल्याला. चला, आपण विसरलोय महाराज. कोणाला? देवाला. आणि देवाला विसरलोय म्हणून देवाची आठवण करावी लागते. साधू संत देवाला विसरतच नाही. आठवण करायचा प्रश्नच नाही. त्यांना कुठं आठवण करावं लागते महाराज? त्यांचं सहज आहे महाराज. तो मज व्हावा, तो मज व्हावा. वाक्य महाराज, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देवाचा विसर दुःखाला कारण, देवाची आठवण सुखाला कारण, प्रपंचाचा विसर आनंदाला कारण, आणि प्रपंचाची आठवण दुःखाला कारण. आपण विसरलोय म्हणून आठवलं. आईच्या उदरामध्ये असताना चिंतन चालू होतं भोले बाबा, चालू होतं ना महाराज? चालूच होतं महाराज. कोण म्हणतं चालू नव्हतं महाराज? पण विसरलो कधी आपण महाराज? झालं प्रमाण झालं. दुरुक्ती नको पुन्हा. बोलून गेलो ना मी प्रमाण. गर्भवास में बचन दियाता भजूंगा सियाराम. करीतच होता आपण भजन महाराज, पण आता विसरलो. कधी विसरलो? जन्माला आल्या विसरलो की नाही? आता उभी ऐकण्या म्हणायचे. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. स्मरण म्हणजे परत ऐका, आठवणच आहे. शब्द लक्षात घ्या, शब्दावर वजन लक्षात घ्या. ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडे. मला पहिल्या चरणाकडे तुम्हाला घेऊन जायचे महाराज, पण डायरेक्ट घेऊन नाही जाता येत. मी असं सगळं फिरून नेणार तुम्हाला तिथं महाराज. हा, असं पाहुणे आले मला सगळे फिरून दाखवलं लागतं. असंही आमचं वैभव महाराज. डायरेक्ट तुम्हाला कुठं घर दाखवतं महाराज? तुम्हाला अभंगाकडे घेऊन जायचंय ना मला महाराज. आणि मला अभंग सोडताना रस्त्यानं पळायची सवय. मी वावरात नाही पळत अभंग. माझ्या मंदिराला सवय तशी लागली महाराज. तुझा विसरणं. ऐका, आईच्या उदरामध्ये आपलं चिंतन चालूच होतं, पण 9 महिने 9 दिवस जन्माला नंतर आपण विसरलो बाबा, रायकर बाबा. आता विसरल्यानंतर आईच्या उदरामध्ये सुद्धा फारच दुःख होतं ना. होतं का नव्हतं? मला विसर सांगण्याकरता आठवण सांगावं लागेल. ऐका, आणि आठवण सांगण्याकरता जन्म सांगावा लागेल महाराज. तुम्ही आठवा मधुसूदना. आपणही जन्माला आलो. जन्माला तर आईच्या उदरामध्ये राहिलो. किती महिने राहिलो? 9 महिने आणि 9 दिवस. राहत असताना आईच्या उदरामध्ये दुःख होतं का सुख होतं? एवढं सांगा. काय होतं? दुःखच होतं महाराज. आईच्या उदरामध्ये दुःखच आहे. जेवढी जेवढी लेकरं जन्माला आहे ना, तुम्हाला सांगतो, तुम्हाला आपल्याला माहित नाही, पण आईच्या उदरात दुःखच आहे. ऐका ना नवऱ्याच्या हवी. मातेच्या उदर कोहरी पचोनी विष्टेच्या दातरी 9 मासा माझारी उकडोनी जन्म जन्मोनी मरती. ऐका, मला सांगायचंय काय की जन्माला येणं आणि महाराज मरणं. आईच्या उदरामध्ये जन्माला येत असताना 9 महिने 9 दिवस राहिलो आणि देवाला एक नवस केला. पांडुरंगा, इथं दुःख आहे, इथं फार त्रास आहे, इथून एकदा मला बाजूला काढा. एक वेळ करी. अभंग फार गोड आहे. या दुःखा वेगणे दोलिताचे जाळे बोल बोली आठविना पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा, आईच्या उदरातून मला लवकर बाहेर काढ.
आईच्या उदरामध्ये काय आहे? दुःख. किती दुःख आहे महाराज. काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा मास मल मूत्र जाना तुझ क्षणा क्षणा. ऐका किंवा महाराज गोड प्रमाण आहे काकड्यामध्ये महाराज. 9 मास कष्टला से दाव्याने प्रसूत झाली. 20 चरणाचा अभंग आहे ओंकार महाराज. माझा रसा नावाचं प्रकरण आहे बहिणी मालिकेमध्ये. त्याच्यामध्ये हे प्रमाण येऊन गेलं. घरी गेल्यानंतर पाहून घ्या. येताच कर्म झाड मान तुझी आडकली आता तू जननी हे दुःख काय मुकदमी. स्मरण हरिहरा जाई श्रीकृष्ण माऊली पर येते मदान सासोम जोजोरे बाळा पर येते मदान सासोम जोजोरे बाळा. दुःखच आहे आईच्या उदरामध्ये. किती दुःख आहे महाराज. देवाने सांगितलं, देवाला विनंती केली, देवा इथून एकदा मला बाहेर काढ. आणि आल्यानंतर देव असा ओंकार महाराज हुशार आहे. देवाने विचारलं, तुला आईच्या उदरातून सुकरून बाहेर काढतो, पण याच्या मोबदल्यात तुम्हाला अहो घेसी तेव्हा दिसी आई सासी. देवाचं वर्णन केलं आबा. तो घेतो तेव्हा द्रौपदी मातेकडून भाजीचं पान घेतलं. आलेल्या 60,000 विश्व महाराज दुर्वास ऋषींच्या शिष्यगणाच्या भोजनाची व्यवस्था केली, पण अगोदर भाजीचं पान घेतलं. कोणी? बनकर महाराज. कोणी? ऐकता का तुम्ही केलं? मी मग येऊन बडबड नाही करी आता. हा मग बरं ऐक. दुर्वास ऋषी 60,000 शिष्य घेऊन आले होते जेवायला. कुठं? म्हातार पिंपरीला. दुर्वास ऋषी किती? 60,000. आणि रात्रीचा 12चा प्रसंग आहे आबा. आणि आले द्रौपदीकडे. पांडवांची परीक्षा पाहिजे होती ना. आणि परीक्षा पाहायला लोक लय हुशार आहेत महाराज. त्यात पांढऱ्या कपड्यावाल्याचे लय परीक्षा पाहतात महाराज. आणि मी तर म्हणतो पाहिलीच पाहिजे परीक्षा. बोला बाबा सांगायचे दूध कोणत्याही डेअरीचं घ्या, पण डिग्री हातात ठेवा. कळतं का तुम्हाला? गोकुळचं घ्या, नाही तर कन्हैयाचं घ्या, नाही तर अजून कोणाचं घ्या, पण डिग्री हातात ठेवा. डिग्री सांगते याच्यात किती दूध आहे बा. काय का महाराज? आता मग लय अवघड संप्रदायामध्ये महाराज. डिग्री हातातच ठेवली पाहिजे. मी 15 वर्षापूर्वी एक वाक्य सांगायचो, आजही तेच सांगतो बघ महाराज. महाराज 22 तास काय करतो हे बघा, 2 तास काय सांगतो ते बघू नका. तुम्ही 2 तास आमची शूटिंग करता, 22 तास केलं आमच्या मागे कॅमेरा. आणि इथं सांगितलं ब्रह्मज्ञानच सांगवलं बनकर महाराज. ब्रह्मज्ञानच सांगवलं, पण 22 तास माझं काय कर्म आहे त्याच्यावर माझं महाराज परमार्थ अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून आहे. तर 22 तास काही चकाट्या महाराजच्या नीत आल्यावर ब्रह्म सत्य जगत मिथ्य अनुमान प्रमाण अनुलब्धे प्रमाण देह तादात्म्य सुटलं पाहिजे. सुटलं दे देह तादात्म्य. तुम्ही थांबा सोडा अगोदर. देह तादात्म्य सोडायचं सोडू आपण. व्याकरण सांगणार, सगळं सांगणार, हे कुठं सुटत आहे महाराज? जे सोडायला सांगितलं ते नाही ना सुटत महाराज आमच्या. कुठं सुटत आहे? देवाकडे मागणी करतोय आम्ही. नामदेव महाराज देवाकडे मागणी करतात, मला या गुजरामधून लवकर बाहेर काढ. जीवाचं म्हणणं आहे. आणि जीव देवाला सांगतो एक वेळ करे. देवाने सांगितलं तुला बाहेर काढतो, सुखरूप जन्माला घालतो, आईच्या उदरात मधून जन्माला घालतो, पण तो जन्माला आल्यानंतर मला काय देणार? काय देणार? त्यावेळेस यांनी सांगितलं आठवीन पाय. देवा मी जन्माला आलो की तुझी काय करीन? तुझी काय करीन? पूजा करीन. तुझी काय करीन? तुझी काय करीन? काय करीन? नाही नाही अजून शब्दच नाही आला. तुझी काय करीन? तुझी आठवण. मला विसरणं व्हावा, इकडे घेऊन जायचंय. विसरणं व्हावा म्हणजे आठवणच सांगावं लागेल ना. असं सांगा, सेवा नंतर बघू आपण. ऐका, देवा मी जन्माला आलो ना, तुझे आयुष्यभर काय करीन? आठवण करीन, सेवा करीन, पूजा करीन, भक्ती करीन, सगळं करीन, पण मी तुझी आठवण करीन. आठवीन पाय हा शब्द महत्वाचा होता. हा माझा नवस मी आठवण करीन. देवाने सांगितले खरं बोलते. बघू याला जन्माला घालून. घातला आपल्याला सुखरूप जन्माला. आपण आलो जन्माला. जन्माला आल्याबरोबर लक्ष म्हणा हे एवढं बिलिंदर आहे. गेलं देवाला विसरून. कवा नवस आता कवा वचन दिलं होतं. इथं चौकात बोलते, मंदिरात गेलो तिसरं बोलत महाराज. एवढी बेईमान जात आहे कोणाची? आकाश पटकन बोलत जायचं महाराज. मी उभा आहे, काळजी नाही करायची. काय खटला झाला तर मी निपटून घेऊ, तुम्ही काळजी नका करू. देव बेईमानच जाते माणसाची. बेईमानच आहे.
त्यांनी शब्द आईच्या उदरामध्ये असताना देवाला दिला. आठवीनं पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आणि जन्माला आल्याबरोबर धन्य व्हायला लागतात, स्मरण विसरतात होता. इमानदार आहे का बेइमानदाराचं लक्ष नाही. हा आता हे लोक जर देवाला फसवित असे बनकर महाराज किती वाटायला लावतील. देवाला जर लोक खोटं बोलायचे महाराज, आठवीनं पाय हे आठवण करेल तुझी देव. हा माझा नवस, हा माझा नवस आहे. मग देवाने पुन्हा विचारलं बा, तू आठवण करशील पण रामनवमीला, हनुमान जयंतीला, शिवरात्रीला. मग कधी कधी त्यावेळेस त्यांनी सांगितलं, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हे रात्र आणि दिवस दिन रजने हाचे दंदा, गोविंदाचे पवारे. रात्र आणि दिवस तुझं भजन करीन देवा पांडुरंगा. रात्र आणि दिवस. मग मात्र देवाला वाटलं हे खरंच बोलतोय वा. काय वाटलं? मग आली दया महाराज, घातलं त्याने आपल्याला जन्माला. आलो आपण जन्माला, पण एवढे बेईमान झालो धरणी. ज्या वेळेस जमिनीचा वारा लागला देवालाही विसरून गेलो, वचनही विसरून गेलो, आणि नवस केलेला तोही विसरून गेलो का नाही? गेलो का नाही? एवढी बेईमान जात, म्हणून मी बेईमान म्हणलो महाराज. नसं तो तुम्हाला सिद्ध करून देतो महाराज, माणूस बेईमान कसा आहे. अजून पशु पक्षी बेईमान झाले नाही, प्राणी सुद्धा बेईमान झाले नाही. ऐका माझ्या म्हातार पिंपरीची मंडळी, प्राण्याने बेईमानी केली का? नाही ना. गोठ्यामध्ये बांधलेली गाय आहे, तिच्या पुढे 10 किलो मांस गमेल्यामध्ये नेऊन ठेवा, खाईल का? खाईल का? नाही खाणार. आणि वनामध्ये असणारा, जंगलामध्ये असणारा महाराज वाघ आहे, त्याच्या पुढे घासाची पेंडी टाका, खाईल का? नाही का. वाघ कधी ओंकार महाराज घास खात नाही, आणि गाय कधी मांस खात नाही, बरोबर का? किती दिवस? 4 दिवस गाय उपाशी असते, मांस खाईल का? नाही. 10 दिवसाचा वाघ उपाशी, घासाची पेंडी टाका, नाही खाणार. शिकार करणार पण काय खाणार? मांसच खाणार. म्हणजे वाघ कधी घास खात नाही आणि गाय कधी मांस खात नाही. मांस काय काय खातात? काय काय खातात माणसं? सांगू का काय काय खातात? मला नाही खाली नाही बोलता येत, पण बोलतो. माणसं सोमवारी घासाची भाजी खातात, सोमवार सोडायला, आणि रविवारी काळी पिशी घेऊन येते. बरोबर आहे नाही? खरं बोलल्यावर कसं पाठवत आहे बघा बोलले. हा, रविवारी काळी पिशी, आणि सोमवारी आपल्याला उपास असतो, घासाच्या भाजीवर उपास सोडा. म्हणजे तो घासही खातोय. कोणी सोडली मर्यादा? कोणी सोडली मर्यादा? आणि मग म्हणतो आता डिझेल का मिळणार, गॅस काय मिळणार, पेट्रोल. पुन्हा लॉकडाऊनच लागायच्या मागे गॅस बरंच गाडी टाकी फुल केली महाराज. मला 40 गाव जायचंय काल्याला. मी पाया पडलो पेट्रोल पंपवाल्याचं, ते म्हणले महाराज बनवून देतो तुम्हाला डिझेल. नाही तर डिझेलच नाही मला. अवघड व्हायला लागलं का? लोक म्हणजे असं का झालं? तो रविवारी असं करतो, सोमवारी तसं करतो, तो काय भरोसा ठेवा? म्हणून बेईमान म्हणलं, म्हणून बेईमान म्हणलं. प्राण्यानं मर्यादा सोडली नाही, नाही सोडली महाराज. आकाशामध्ये पक्षी चालतात लाईन, चालतात का नाही? बोले बाबा, ते पक्षी सकाळी उठले ना तर महाराज आपल्या चारा करता विहार करतात आकाशामध्ये 5, 5:30, 6ला. पेलो वाट पाये उपवासे पक्षिणी, प्रभाती सारे यास जाते पक्षी. बस गावा वाटतं, पण कसा जायना तिकडे वेळ वागायला म्हणून नको. आपला निरोप सांगायचा, आपल्याला काही दौडी नाही द्यायची महाराज. गेलो वाट पाहे उपवासे पक्षी चारा न करता सकाळी जातात. मला ह्या सिद्धांताकडे यायचंय, दौडी सांगायची. पण जात असताना ठेव्यानं चालतात, लाईनीनं चालतात का बाजारात निघल्यामुळे आग माग चालतात पक्षी. कधी चालतात लाईनीने चालत. मी बारीक बघणारा माणूस आहे महाराज, ऑब्झर्वेशन करणारा. मग बोलणार. तुम्ही कीर्तन झाल्यावर कुठं बोर्ड दाखवा ऑब्झर्वेशन. मी तर सांगत असतो लाईव्ह करा महाराज, काही होत नाही. काही लोक लाईव्ह करायला घाबरतात महाराज. एखादा शब्द चुकीचा गेला, मग गेला तर बघून घ्यायचे बाबा, पण नाही जाणार महाराज, जाणार. आकाशामध्ये पक्षी विहार करतोय, पण लाईनीनं चालतो बा महाराज. त्याला लाईन कळती, लाईनीने चाललं पाहिजे त्याला कळतं. मी बेईमान का म्हणून बोललो? आमच्या आबा खालून म्हणले मनुष्य बेईमान झाला म्हणून. किती बेईमान झालो आपण, किती बेईमान झालो. ऐका, त्या आकाशात लाईनीत चाललाय पक्षी. म्हणजे प्राण्यानं मर्यादा सोडली नाही, वाघानं मर्यादा सोडली नाही, गोमातेनं मर्यादा सोडली नाही, पक्ष्यानं मर्यादा सोडली नाही, आणि माणूस लाईनीत राहिला
नाही. ते आकाशात चालणारे पक्षी लाईनीत चालतात आबा, लाईनीत. कावळे बगळे, कावळे कसे चालतात म्हणा, तसं काही कावळ्याला लोक किंमत देत नाही महाराज. दिले तर दहाव्याच्या दिवशी देतात महाराज, दिले तर ते टायमाला देतात महाराज. आणि कावळे टायमालाच उतरतात तारीवरून महाराज. तुम्ही लांब जाऊ नका महाराज, टायमाला येतो तो कावळाच बुवा, मला बाकी काही बोलायचं नाही, बाकी काहीच बोलायचं नाही. पण कावळा टायमाला येतो, कधी पिण्याला शिवायला येतो महाराज. चला चला. बाकीचे पक्षी लाईनीत चालतात. बगळे बघा, करकंजा नावाचा पक्षी जुन्या काळात यायचा का नाही करकंजा, आता राहिला नाही. लाईनीत चालतात. म्हणजे पशु पक्षी प्राणी सगळे लाईनीत आहेत, माणसं मात्र लाईनीत नाही. दिंडी निघाली महाराज. कसे टाळ खाद्यावर टाकलाय, चालले तो भजन माग 10 पुढं 15, काही झाडाखाली, काही पुढे जाऊन 10-5 बसले म्हणजे त्यांना आपला आराम. आणि लाईनीत काही होय. म्हणून प्राणीने लाईन सोडली नाही, पशु पक्ष्यानं लाईन सोडली नाही. माणूस लाईनीत राहिला नाही. माणूस ऑनलाईन आलाय पण लाईनीत नाही. कवा बघितलं का ऑनलाईनच आहे, पण लाईनीत कुठे आहे तू? हा, त्याला लाईनीत येण्याकरता तुझा विसरण आगामी जन्माला इथून आपण बाहेर गेलतो का? तुम्ही आठवी न पाय. आठवीन जेव्हा मी तुझं नामस्मरण करीन, तुझं भजन करीन, तुझं चिंतन करीन महाराज. हा माझा नवस आहे. पण देवाचा ख्याली महाराज, नाटकी महाराज, करतुम आकर्तुम अन्यथा करतुम असा आहे परमात्मा. तो म्हणला तू काय देशील रे मला? हे म्हणला मी तुझी आठवण करीन. कधी कधी करशील? रात्र आणि दिवस पांडुरंगा. आलो जन्माला, आणि जन्माला आलो विसरलो म्हणून दुःख आहे, नाही तर दुःखाला काहीच कारण नाही. आपण देवाला विसरलोय म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. आपण देवाचं भजन करतच होतो, पण आपण देवाला विसरलो म्हणून दुःख भोगावं लागतं. एक उदाहरण सांगतो, आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे तो बोले बाबा. गावामध्ये नामयज्ञ सप्ताह चालला होता आबा, आणि नामयज्ञ सप्ताहामध्ये 7 दिवसाचा सप्ताह होता. उद्या काल्याचं कीर्तन आहे. 7 दिवस कीर्तन झाले, 7 ते 9 कीर्तन होती. आणि 9च्या नंतर वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. तुम्ही मागे नका झालो बरं का, हा अजून टाइम आहे, आता तुम्ही सावध होता. सहज हवन होते नाम घेता पुकार. जेवण घातलं काय मागे अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण न हे जाणी जे यज्ञ कर्म. हे कशा करता मी सांगतोय तुम्हाला, हे कशा करता सांगतोय महाराज. तुझा विसरण बाबा. गावात सप्ताह चाललाय, 7 ते 9 कीर्तन, 9च्या नंतर भोजन. 7 दिवस महाराज मळ्यातून गावात येत होती काही लोक कीर्तनाला, रानामधून गोळा करून. एका मळ्यातून गावात येत असताना 2 किलोमीटर अंतर होतं गावाचं आणि रानाचं, आणि त्याच्या मधोमध एक मंदिर होतं आबा छोटस. आणि त्या मंदिरामध्ये एक महात्माजी महाराज मंदिरामध्ये कायमचे आपले तिथून जाणारे येणारे लोक आहेत. अनिल महाराज ते दररोज 7 दिवस पाहिजे, पण बाबाजी मंदिरात बसलेले. 2 मे 2 आपले 2 पराये 2 काय घेणं नाही गेलं. 6 दिवस लोकांचे निघून गेले. 7व्या दिवशी लोक काही गप्प बसाना, लोकांना बोट लावायची सवय असते महाराज लोकांना तपासून पाहिलं पाहिजे. जाता जाता काही लोक जे होते ना ते बाबांना म्हणले, का हो बाबा, आपल्या गावात एवढा मोठा सप्ताह चालला, तुम्ही मंदिरात बसलेले असता, आम्ही 6 दिवस पाहतोय. आज मागणीचा दिवस आलाय, उद्या काल्याचा दिवस आलाय, तुम्ही मंदिरात बसले, आम्ही 7 दिवस कीर्तनाला जातोय. तुम्ही कीर्तनाला काय येत नाही? तुम्ही महाराज आहे ना, काय येत नाही? बाबा म्हणले बसा 2 मिनिट. ते म्हणले मी कीर्तनाला का नाही येते नंतर सांगतो, तुम्ही कीर्तनाला का जाता हे सांगा. हे कळालं पाहिजे ना. आपण का जातो? बघा, कीर्तन करण्याचा ज्याचा हेतू समजली तर माझी भाषा बघा, नाही समजली तर सोडून द्या. कीर्तन करण्याचा ज्याचा हेतू, कोणी कीर्तन देवा करता करतं, कोणी कीर्तन बायका मुला करता करतं, कोणी कीर्तन काय माहिती आपल्याला. कीर्तन करण्याचा ज्याचा हेतू. मला विचारलो तो संगमनेरला एकदा, बनकर महाराज गवळी बाबा, तुम्ही कीर्तन कसा करता? म्हणलं पैशासाठी तर नाही भाऊ, अजून तर काय मागितले नाही भाऊ.
आणि म्हणले मग कशा करता म्हणजे मान पण मिळण्याकरता अहो म्हणलं दररोज आपास हार काय येते मग कीर्तन करता कशा करता कीर्तन सांग कीर्तन सांग तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथे लावची नाही पापाचे याला कीर्तन म्हणतात महाराज. कीर्तन सांग होय. तुम्ही कीर्तन कशा करता असं मला विचारलं होतं असं मी तुम्हाला बोललो. तर माझं कीर्तन करण्याचा हेतू सांगतो बोले बाबा. माझ्या गळ्यातली माळ कडेपर्यंत जावा म्हणून मी कीर्तन करतोय. पुढे जावा मंदिराच्या त्या कडे नाही. माझा परमार्थ त्याच्या करता असला पाहिजे. माझं भगवत चिंतन त्याच्या करता असलं पाहिजे. मला स्वरूपापर्यंत जायचंय. मला माझ्या स्वरूपाचं दर्शन घडलं पाहिजे. साक्षात्कार घडला पाहिजे. माझं भगवत चिंतन याच्या करता असलं पाहिजे. माझा परमार्थ त्याच्या करता असला पाहिजे. गंगा वाहती बघा गेले भाऊ. कशा करता वाहती हो गंगा. काय वाहण्याचा हेतू आहे तिचा. तो का म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. कशा करता वाहते गंगा. गंगेचं एकच ध्येय आहे महाराज. तिला समुद्राला जायचं. कुठं जायचं सागरात जाऊन मिळायचंय. सागर हे तिचं अधिष्ठान आहे. सागर हे तिचं मूळ स्वरूप आहे आणि सागर हे तिचं स्वस्वरूप आहे आणि तिला सागराला जायचंय. मग तिचं ध्येय सागराला जाणंय. तसं आपलं ध्येय परमात्मा स्वरूप होणं असलं पाहिजे. म्हणून परमार्थ करताना पहिला क्रमांक देवाला देत जा आणि दुसरा क्रमांक प्रपंचाला देत जा. जीवनामध्ये पहिलं स्थान परमार्थाला द्यावं आणि दुसरं स्थान मग प्रपंचाला द्यावं. मी म्हणत नाही सोडून जातो मी डोंगरात. प्रपंचाला दुसरा दर्जा द्या आणि परमार्थाला पहिलं स्थान द्या. आपलं काय होतंय प्रपंचाला पहिलं स्थान देतो अग्रगण्य आणि परमार्थाला मग बघू जसं जमन. तुका म्हणे कसे जसे आहे तसे. असं नाही चालत मला. साताऱ्याला कीर्तनाला गेलो आला. तिथं तर मला एक जणांनी मंत्र सांगितलं कीर्तनात काही करा हरिनाम धरा. काय काही करा. मी म्हणलं कोणत्या गाते ती अभंगाचं काय नाही म्हणले. काही करा हरिनाम धरा. हरिनाम टाळणार आहे. काही करा म्हणजे शेण खान हरिनाम धरा असं असतं काही पुढे. काही करा हरिनाम धरा नाही महाराज. हरिनामाला आचारसंहिता आहे. अहो या मार्गाने जायचं म्हणलं ना त्याला आचारसंहिता आहे महाराज. हा कसं जमतं का चालून महाराज. एक जणांनी 15 लाखाची गाडी घेतली पाहिलं हरी मार्ग आणि नगर पुन्हा हायवेला रस्त्यावर मध्ये उभी केली. मागं झालं ट्रॅफिक जाम. त्या ड्रायव्हरला म्हणले का हो रस्ते उभी केली. 15 लाख आपण दिले मला. माझ्या ठरवलं म्हणे मी पुढं पुढं पावलाट आहे तो. पावलाट आहे नाही. रस्त्यावर थांबण्याकरता गाडी नाही हो. एक जण गाडीतून उतरला ते म्हणलं तो 15 लाखाची घेतले ना तू 50 लाखाचे होते. आम्हाला काय नाही कडेला उभे करायला समाधी घ्या आम्हाला काय करायचं. पण तू बाजूला ना बाकीच्या समोर दे ना. बाकीला चालण्याकरता हा मार्ग येतो. मध्ये काय ना उभा राहा. असे मध्ये उभे राहणारे मी लगेच महाराज. मध्येच उभे राहते महाराज. गावात किती सत्य होते तुम्हाला मग त्यातले 2 कसे बंद पडतील. मध्ये उभे राहा. चालू करायचं बघा का बंद करायचं बघा. लग्न चालवायचं बघा का मोडायचं बघा. जमवलंच पाहिजे ना. मोडायचं बघा. बरं बांध कोरायचं बघा का सुरक्षित ठेवायचं बघावं. तुझा विसरण बाबा. विचारलं त्या साधूला का हो बाबा 7 दिवस झाले कीर्तनाला आम्ही जातोय. आज मागणीचा दिवस आहे. तुम्ही मंदिरात बसलेले. दररोज आम्ही जेवतोय कीर्तन ऐकून ते सांगतो तुम्ही कीर्तनाला का नाही येत. तेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही का जाता. इथून गेलो आपण बाजूला. तुम्ही कीर्तनाला का जाता. मग काय आता जास्त हेतोय महाराज. कोणाला कशाला जायचं आपलं काही माहित नाही. पण आपल्याला कीर्तनाला याच्या करता जायचं महाराज. कशा करता नाही अजून तिकडे नाही गेलो आपण. आपल्याला कीर्तनाला कशा करता जायचंय आणि त्यांनी का गेले नाही.
तेव्हा बाबांनी सगळे खाली बसून घेतले. तुम्ही कशा करता गेले, कशा करता जाता, दररोज कशा करता जाता? त्या लोकांनी सांगितलं, बाबा ऐका, आम्ही कीर्तनाला जातो ना, आम्ही संसारिक जीव आहोत, प्रपंचामध्ये रमलेलो आहोत. आम्हाला प्रपंचामध्ये देवाची आठवण येत नाही. आली तर आम्हाला काय पडतो? विसर पडतो. आणि संसारामध्ये विसर पडणं साहजिक आहे, स्वभाव धर्म आहे, प्रकृती धर्म आहे. म्हणून देवा बाबा आम्हाला देवाची आठवण येत नाही आणि आम्हाला देवाला विसरतो, कारण की आमच्या प्रपंच डोक्यामध्ये आम्ही संसारिक जीव आहोत, प्रापंचिक आहोत आणि म्हणून आम्ही देवाला विसरतो. चला 4 नामं कानावरून जातील बुवा, 4 नामं कानावरून जातील, देवाची आठवण येईल बुवा, म्हणून आम्ही कीर्तनाला बघा बरं का, म्हणून आम्ही कीर्तनाला जातो. 4 नामं कानावरून जातील किंवा पडलेला विसर देवाची आठवण येईल आणि मग तिथे गेल्यावर सगळंच होते महाराज, वदनी कवळ घेता. म्हणून आम्ही कीर्तनाला जातो. देवाचा विसर पडतो, प्रपंचामध्ये पडणं साहजिक आहे, पडतो, म्हणून आम्ही देवाची आठवण यावं म्हणून जातो. देवाचे 4 नाम आमच्या कानावरून जावं म्हणून आम्ही कीर्तनाला जातो. आणि मग बाबांनी सांगितलं, आता ऐका, मी कीर्तनाला का येत नाही, मी कीर्तनाला का येत नाही, तुम्ही का जाता हे सांगितलं ना, मी कीर्तनाला का येत नाही आता सांगतो. तुम्ही देवाची आठवण यावा म्हणून कीर्तनाला जातात, तुम्ही देवाची आठवण यावा म्हणून कीर्तनाला जातात. मी देवाला विसरतच नाही म्हणून मी देवाला विसरतो का? त्याचं 21,600 वेळा चालू आहे ना महाराज. किती वेळा हे विसरतो का? आता जॉबला तरी विसरत नाही महाराज, आणि तो जॉबला तरी विसरत नाही. म्हणून माझा निरंतर जाग सांगू आता संतांचे उपकार. गोळी झाडताना असं घाबरायचं नाही, मिलिटरीवर मला असं खटकं बटन ठेवून राहायचं मला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर, तेच बरोबर होतं. पण तुमचा खचला भाव नेमका आहे का महाराज, नेमकंच आहे काय काय कॉन्फिडन्स खचला की मग अवघड होतं महाराज. मज निरंतर जागे. संतांनी आपल्यावर उपकार केले, श्रीपाद बाबांनी आपल्यावर उपकार केले, ज्ञानोबा तुकोबांनी उपकार केले. मज निरंतर सांगू मी काय साधू देवाला विसरतच नाही, म्हणून साधूला आठवण करायची गरजच नाही. काय गरज आहे त्यांना? बघा, जे जे भेटे होत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्तियोग निश्चित जाण माझा. अशा प्रकारची ज्यांची अवस्था आहे, अशा प्रकारची ज्यांची स्थिती परमार्थातली, त्यांना आठवण करायची काय गरज आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी आणि दुसरे मज नाही आता नेमिल्या चित्ता पासोल्या. अखंड ज्याचं चिंतन आहे महाराज, अखंड त्याला विसरच पडत नाही, त्याचा विसरच पडत नाही महाराज. विसर त्याला होतच नाही महाराज. ज्याचा श्वासच चिंतन करतोय त्याचा विसर होऊ शकतो का? पण आपला विसर का पडतो? कारण की आपल्याला पुढे तरी महाराज आपल्याला अज्ञान आडवय, विसर पडतो, आपल्याला पडत नाही असं नाही महाराज. आणि आपण देवाला विसरतो. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. एकदा काय झालं महाभारतामध्ये, सर्व शिष्यगणांची परीक्षा घ्यायची ठरवली. कोणी? द्रोणाचार्य. द्रोणाचार्य म्हणजे अर्जुनाचे कोण येतं? गुरु.
गुरुजी धनुर्विद्येमध्ये प्रवीण, भीमदादा गणविद्येत प्रवीण आहे, अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण आहे. आणि सगळे शिष्य गोळा केले कोणी? द्रोणाचार्यांनी. आणि म्हणजे आज तुमची परीक्षा घ्यायची, शिष्यांची परीक्षा घ्यायची. मग दारामध्ये सूळ लावला अनिल महाराज. त्या सुळाला एक वरती मासा बांधला, जसा फॅन फिरतोय असा मासा फिरत. आणि त्या सुळाच्या खाली जवळ बुंध्याला पाण्याची कुंडी ठेवली. तो मासा फिरणारा त्या पाण्याच्या कुंडीमध्ये दिसायचा. फिरणारा मासा काय व्हायचा? त्याच्यामध्ये दिसायचा. आणि सगळे शिष्यगणांना बोलून घेतलं आणि सांगितलं, ऐका, प्रत्येकाला नंबर येणार आहे. आपला धनुष्यबाण घ्यायचा आणि कुंडीमध्ये मासा पाहायचा. वर नाही पाहायचं. कुठं नाही पाहायचं? वर नाही पाहायचं. कुठं पाहायचं? खाली पाहायचं. ज्याला खाली पाहत येतं त्याला मोठं होता येतं महाराज. भाषा संबंधित बघा नाही पाहिजे मग जेव्हा आहे तुम्हाला. ज्याला खाली पाहत येतं त्याला मोठं होता, ज्याला वरच बघून सवय मग त्याला नाही मोठं होतं. काय मासा चलवते त्याला का मोठं? लहानपण देगा देवा नम्र झाला भूता तिने गुणिले अनंता. तुम्ही जेवढे लहान होणार तेवढे जगामध्ये तुम्ही महान होणार. तुकोबरायांची भाषा अतिशय सोपी आहे. सांगितलं पितामह भीष्माचार्यांनी, ऐका द्रोणाचार्यांनी. कुंडीमध्ये मासा पाहायचा. वर फिरणाऱ्या माशाचा डोळ्याचा बरोबर काय? माशाचा डोळा मार, डोळ्याला बाण मार. बरोबर माशाच्या डोळ्यालाच बाण लागला पाहिजे. अनुसंधान म्हणतात याला. याला काय म्हणतात? ही कथा सोडून द्या, महाभारत सोडून द्या, मूळ मुद्द्यावर याला अनुसंधान म्हणतात. या अनुसंधान लावता आलं पाहिजे. अनुसंधान कळतं तुम्हाला? हे सगळं चालू असताना अनुसंधान लावता आलं पाहिजे. आम्ही एकदा सुप्यावरून महाराज वाघोण्याला कीर्तनाला चाललो. आणि कीर्तनाला जात असताना 2-3 किलोमीटर जरा सौदा आला. सुप्याला इंगळे बाबा, भोगाडे महाराज, गुलाब बाबा, मगर सर, मुक्कामी बाबा असायचे. तिथून त्यावेळेस ट्रकने आम्ही जायचो. त्यावेळेस गाड्या नव्हत्या. चालू गाडीला हात करायचा, ट्रकने जायचं. आम्ही सगळे कॅबिन मध्ये बसलो, ड्रायव्हरच्या डंपर मध्ये. 3च किलोमीटर जायचं होतं अनिल महाराज. 3 किलोमीटर जायचं होतं. मग गाडीत बसलो. तेवढ्या 3 किलोमीटर मध्ये ड्रायव्हरने तंबाखू काढली बी, चोळली बी, खाल्ली बी. हा उतरायच्या टायमाला बाबाने त्या ड्रायव्हर विचारलं, ड्रायव्हर साहेब तुम्हाला एक विचारू का? म्हणलं विचारा बाबा. म्हणले तुम्ही गाडी चालवताना तंबाखू खाल्लीच कशी? काय गाडी चालवताना तंबाखू खाल्लीच कशी? ते म्हणले बाबा माझ्या इंद्रियाला वळण पडलेले. मी पुढं पाहतो, आरशात मागं पाहतो, लेफ्ट साईडला पाहतो, राईट साईडला पाहतो. माझं 8 दिशेला ध्यान असतं. आणि गाडीचा गिरही बदलतो, क्लचही दाबतो, ऍक्सिलेटरही कमी करतो, वेळ प्रसंगी ब्रेकही दाबतो. मी हे सगळं करताना तंबाखू सुद्धा, मग बाबा म्हणले हे ज्याला जमलं ना त्याला पारमार्थ जमला काय? बरोबर. आम्हाला टोमणे होते महाराज, आम्हाला पुढं करायला तेव्हा आम्हाला शिकवण होती महाराज. सहज बोलणे आम्हाला हे कळलं. हे बघ तुला हे सगळं करता आलं पाहिजे. गिअर टाकता आलं पाहिजे, ऍक्सिलेटर दाबता आलं पाहिजे, ब्रेक दाबता आलं पाहिजे, क्लच दाबता आलं पाहिजे, पुढचं कळलं पाहिजे, मागला आरशावर ध्यान ठेवलं पाहिजे, लेफ्ट राईट कळलं पाहिजे, याच्यात तंबाखू खाता आली पाहिजे. असं नाही सांगितलं त्यांनी. हे एवढं करताना सुद्धा मला नामचिंतन करता आलं पाहिजे. त्याला ड्रायव्हर म्हणतात. आणि एक दुसरी मधून आहे आता नेमले या चित्ता त्याच्या इंद्रियाला वळण पडलं ना. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. नवनाथ ग्रंथामध्ये चला. नवनाथ ग्रंथामध्ये चौरंगी नाथाचे हातपाय छाटले गेले. बरोबर आहे ना? ऐकलंय का तुम्ही? नवनाथ श्रावण महिन्यात. आणि गोरक्षनाथ महाराज आले आणि अनुग्रह दिला आणि सांगितलं 12 वर्षांनी मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल. पण 12 वर्ष या शिळेकडे पाहायचं, सारखं पुण्याकडे पाहायचं. आणि चौरंगनाथ महाराजांनी सांगितलं ऐका, जर या शिळेवरून नजर हटली तर ही शिळा डोक्यात पडणार, पुंडलिक वरदा होणार, परममा होणार. 12 महिने सारखी टक लावून बघायचं. तुम्ही जर मला म्हणे पण कर महाराज या फॅनकडे तुम्ही 12 महिने सारखं बघा. मी किती म्हणजे किती वेळ मला तर निघायचं 9:15 महाराज. 12 वर्ष सारखं याला म्हणायचं तटस्थ हे ध्यान विटे बोली. तटस्थ हे ध्यान, जागृती सोपनी आणि दुसरी मज नाही. आता ऐका
सारखं चिंतन, सारखं चिंतन, सारखं चिंतन. वाणीचा विषय नाही हा, आश्वासाचा विषय. आश्वासाचा विषय. तुम्ही झोपले तरी चालू, म्हणून मज निरंतर अंडरलाईन करा. झोपल्यानंतर निरंतर नसतं, पण ज्याचं श्वास चिंतन करतो त्याचं निरंतरच असतं. मज निरंतर जागविती हाच उपकार केलाय आमच्यावरती. काय सांगू आता संतांची उपकार. चौरंगीनाथांनी 12 वर्ष सहज पाहिलं, शिळा डोक्यात पाडणार नव्हती, पण अनुसंधान लावून दिलं, चिंतनाची रीत सांगितली, असं चिंतन करावं लागतं. आणि ते चिंतन करता करता तोडलेले हातही आले आणि पायही आले. 12 वर्षामध्ये चौरंगीनाथाला हातपाय फुटले महाराज. हे ज्ञानाचे डोळे फुटत असतात, पण अनुसंधानावरती राहावं लागतं. आणि हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान विकसित होत असतं हातपायासारखं महाराज, पण त्याला अनुसंधान लावावं लागतं. ते लावलं चौरंगीनाथाने. ऐका, सगळ्या शिष्यांची परीक्षा घेतली. कोणी? बनकर महाराजांनी. मग कोणी? झोपले द्रोणाचार्य. कोणी? पण अर्जुनावर वेळ आली आणि सांगत आता बाण जोरायचा. खाली बघायचं पाण्याच्या कुंडलीमध्ये मासा वर गरगर फिरतोय. माशाचा डोळा बरोबर बाणानं बरोबर अनुसंधान लावायचंय. डोळ्यालाच बाण लागला पाहिजे, पण वर न पाहता फिरणारा मासा आहे. तुम्हाला याच्यातच पारमार्थ करायचा, तुम्हाला याच्यातच करायचं. आपण काही ब्रह्मचारी नाही, आपण काही संन्यासी नाही, आपण काय डोंगरा डांगराव जाणारे नाही. हे सगळं करतानाच असं बघा, आबा तुम्हाला सांगू का, लाटा चालू असतानाच आंघोळ ज्याला करता येते ना त्याची आंघोळ येतो. आम्ही एकदा चौपाटी, गिरगाव चौपाटीला गेलो. गिरगाव चौपाटी, अहो मुंबईला गिरगाव चौपाटीला गेलो फिरायला. आता मुलगी जावं ते म्हणले या मग फिरायला. बाबा गेले फिरायला. आपल्याला कुठं कळत आहे. मेट्रोत फिरावं आम्हाला. ती वरून 3ऱ्या मजल्यावरून मेट्रो चालते मला, वरून रेल्वे. आतापर्यंत नव्हतं वर रेल्वे जमिनीवर चालते एवढंच माहिती होतं. आता वरून चालते मला मेट्रो. आम्हाला गेट ऑफ इंडियाला फिरायला नेलं. आणि गेट ऑफ इंडियाला फिरायला नेल्यानंतर महाराज आता तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहे का नाही महाराज. तिथं काय काय आहे, तिथं सगळंच आहे महाराज. सगळ्या प्रकारचे भूक आहेत महाराज. काय करायचं आपल्याला त्याचं महाराज. आणि एक जण कडेला बसला होता. आम्ही नावात बसलो. नावाला म्हणलं किती आणणार फिरून घ्यायचे. ते म्हणले काय नाही, एक याडा मारून आणायला 50 रुपये पडते. बसलो आम्ही 5 जण 250 रुपये देऊन. बाकीची मंडळी बसले. कडेला एक जण होता कपडे काढून बसलेला पायरीवरच. आम्ही म्हणलं का बाबा, म्हणले आंघोळ करायची. करा करा आंघोळ करा. आम्ही गेलो बाबा, आम्ही अर्धा तासात फिरून. अर्धा तासात माग आले ते तसेच बसले. आम्ही म्हणलं बाबा झाले ना आंघोळ. म्हणजे आंघोळच करायची. म्हणलं आम्ही फिरून आलो तरी अजून. ते म्हणले महाराज दिसताय तुम्ही. आम्हाला कपड्यावरून तर आहे भाऊ. म्हणले ऐका, मला आंघोळ करायची, पण या लाटा बंद होत्या तवा करायची. तवा करायची. आता टाके भाऊ लाटा बंद होत नाही याची आंघोळ. आलो असतो तुमच्यात बरं का, पण तेवढं परत नवीन झालं की आलो तुमच्यात. काय येऊ नको इकडे, लई गर्दी झाली आता. येऊच नको इकडे. काय तुझे वाचून काढलेलं नाही. हे जे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने. मी तर म्हणतच नाही कोणला माळ घालावं. काय म्हणायचं काय ना. आमचे गुलाबा सांगतात घ्या घ्या म्हणता मोल तुटे. म्हणतो तुम्हाला सोनं जर घ्या म्हणलं ना तर काय होतं सोन्याचं. सोन्यावर तुम्हाला कधी म्हणलं का सोन्याचं दुकान कोणा गाडी म्हणलं का कधी तुम्हाला या या आपल्याकडे. सोन्यावालाच बसलेला समोर. अहो हे सोन्यावालाच आहे. गुंड ज्वेलर्स हे समोर बसलेला. कधी म्हणलं तुम्हाला आपल्या दुकानात सोनं घ्या. सोन्याला कधी म्हणत नाही. आपल्याला जावं लागतं त्यांच्याकडे महाराज. का ते सोनं आहे तर गाडग्यात घेऊन विकायचं सोनं महाराज. गाडग्यात सोनं दिलंय तुम्हाला. सांगायचं काम दौंडी पेटायचं काम आपलं आहे महाराज. ज्याचं प्रारब्ध आहे ना, काही बाबांच्या बरोबर हिंडले पण अनुकूल घेतला नाही घेतलं. त्याचं प्रारब्धच अनुकूल नव्हतं महाराज. पण सांगायचं काम आपलं आहे ना महाराज. एसटी महामंडळावर आपण दररोज सांगायचं जो गाडीत बसत तो बसन, जो नाही बसत त्याचं दुर्भाग्य आहे महाराज. पण जो बसन तो भाग्यवान आहे, तो भाग्यवान आहे. बाबांना म्हणलं बाबा आंघोळ का नाही केली. म्हणले लाटा बंद झाला का आंघोळ करायची. लाटा बंद होता तर तुझी आंघोळ होत नाही. तसं संसार थांबत नाही. संसार भावडा आहे महाराज. ते फिरतोय लाटा उसळते विषयाच्या. हे पण थांबणार नाही. याच्यातच आम्हाला परमार्थ करायचा, याच्यातच नामचिंतन करायचंय. हे चालू असतानाच आम्हाला नामचिंतन करायचं. जसं का ड्रायव्हरला अनुसंधान आहे. सगळ्यांचं महाराज परीक्षा घेऊन झाली. शेवटी अर्जुनावर वेळ आली आणि अर्जुना माशाचा डोळा बाणानं बरोबर मारायचा. माशाच्या डोळ्याला अनुसंधान लावायचे. अर्जुनाने धनुष्य हातात घेतला. पण त्या अगोदर 4-5 शिष्य होते भोले बाबा. त्या शिष्यांना विचारलं तुम्हाला काय दिसतंय.
ते म्हणजे आम्हाला महाराज तुम्ही दिसताय, सुळे दिसतोय, मासाई दिसतोय, कुंडई दिसतोय, सगळं जगतच दिसतंय. ते म्हणले तुला नाही कामाचं, तू चल घरी म्हणले, जाऊ दे म्हणले, तुझं कामच नाही म्हणले. अर्जुनावर वेळ आल्यानंतर अर्जुनाला सांगितलं, द्रोणाचार्यानं तुला काय दिसतंय बाबा अर्जुना? अर्जुनाने सांगितलं, गुरुजी मला मासा पण दिसत नाही, गुरुजी मला तुम्ही पण दिसत नाही, गुरुजी मला सुळही दिसत नाही आणि मला कुंडी दिसत नाही, मला मासा सुद्धा दिसत नाही, मला फक्त माशाचा सोडबाण. पुढं सोडिता अर्जुनाला सांगितलं बाण सोड, तुम्ही नका सोडी बाण. सोडला ना बाण. याला म्हणतात अनुसंधान, याला म्हणतात अखंड अनुसंधान. आणि जे अनुसंधानावर त्याची भक्ती करायची राहिली कुठं महाराज? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐका विसंगती होण्याची शक्यता आहे, कालगती आहे, कालगतीमध्ये ही गोष्ट घडू शकते. देवा पांडुरंगा आलोय ना तुझ्या समोर, मागत तर कधी नाही, मागणं तर माझ्या धर्मात नाही, मागणारही नाही, पण मागायचीच वेळ आली ना देवा, मागतोय. आता काय मागतोय ते पहिल्या चरणात देवा पांडुरंगा, आज तुझ्या दारात उभा राहिलोय. जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातला निघलेला हा गोड शब्द आहे, तुझा विसरण बाबा. ऐका, आठवणवर बोललो आपण, विसरवर बोललो, पण कशा करता विसरणं व्हावा? ठीक आहे म्हणतोय तुकोबरा, तुम्ही काय करणार? पुढे तुकोबरायांची भाषा फार गोड आहे. गुण गायीन आवडे. आता अखंड जर श्वासानं नामचिंतन चालू असेल, ज्याचं प्रभूचं चिंतन आहे, अखंड चिंतन चालू असेल, तर मुखानं काय करायचंय? मुखानं गुणच गायचंय, मुखानं रामकृष्ण हरीच म्हणायचंय, तेच करायचंय मुखानं. रामकृष्ण वाचा भाव आत्मा तो शिवाचा राम जप. मुखानं रामकृष्ण हरीच म्हणायचंय आणि श्वासानं चिंतन करायचंय. अखंड चिंतन विठोबाचे तुझा विसरण बाबा. पण ठीक आहे महाराज, तुकाराम महाराज, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागितलं, तुम्हाला काय पाहिजे ती मागितलं, पण तुम्हाला काय नको ते का नाही सांगितलं? काय नको ते बी सांगितलं पाहिजे ना. त्या बघा, मला काय पाहिजे ते मी मागितलं पाहिजे, पण मला काय नको हे सुद्धा मी सांगितलं पाहिजे. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणजे मला काय नको हे पण सांगतो. आता न लगे काय पाहिजे ते सांगितलं. याची दान दे गा देवान तुझा विसरण, हे मला पाहिजे, पण आता काय नको? न लगे नको मला, काय नको? मुक्ती नको मला, धन नको मला, संपदा नको मला. एकाच चरणामध्ये आबा काय पाहिजे ते पण सांगितलं आणि त्या चरणामध्ये काय नको ते पण सांगितलं. बरोबर का अभंगाचं रचना कशी आहे? त्या तिसऱ्या चरणामध्ये काय पाहिजे ते पण सांगितलंय आणि काय नको ते पण सांगितलंय. काय पाहिजे? संत संग देई सदा हे पाहिजे, आणि काय नको? मुक्ती नको. का बरं मुक्ती नको? कारण ती मुक्ती करून काय करायचं महाराज? मुक्त दशेमध्ये आनंद नाही, वैकुंठामध्ये आनंद नाही. आणि जर वैकुंठामध्ये आनंद असता तर मेळावा आपण कशाला केला असता बरं? वैकुंठ म्हणजे वेगळं काय नाही, वैकुंठ म्हणजे निर्गुण निराकार महाराज असणार तत्व आहे. तिथं तुम्हाला आनंद नाही, तिथं उच्चतम भोग आहे. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गे नाही, स्वर्गामध्ये नाही, वैकुंठामध्ये नाही. ऐका, म्हणून आम्हाला
वैकुंठ नको आम्हाला, स्वर्ग नको महाराज, न लगे मुक्ती. मुक्ती का नको? कारण की मुक्ती दासीवर लोळण घेते महाराज. काय करायची मुक्तीचं? हा, तर नामदेव महाराज तर फार गोड प्रमाण देतात महाराज. वैकुंठ जुनाट किंवा वैकुंठी जाऊनी कायमा करावी, उगाचे बैसावे मौन रूपे. आम्हाला मुक्ती नकोच. मग धन का नको? धन का नको? धन नको असं म्हणणार आहे काय का मृत्यू लोकांमध्ये? आहे ना माझ्या तुकोबरायासारखा महात्मा, सोने चांदी ना ते म्हणतात ना आम्हाला धन नको. कोणी नका का म्हणणं, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला धन नको. का नको धन? धनाच्या ठिकाणी नको म्हणून का? कारण ऐकून जा. धनाच्या ठिकाणी गुण पण आहेत आणि धनाच्या ठिकाणी दोष पण आहे. धनाच्या ठिकाणी गुण पण आहे आणि धनाच्या ठिकाणी दोष पण आहे. पैसा लक्ष्मी पण आहे आणि पैसा भ्रष्टाचार केला तर तो महाराज दुःखाला पण कारण आहे. म्हणून आम्हाला धन नको. का? तर धनाच्या ठिकाणी महाराज अवगुण आहे. तो का म्हणे धन धनासाठी, धनासाठी देते प्राण किंवा घेते प्राण. मुंबईला गेले, 50 लाख रुपये दिले, सुटकेस हातामध्ये दिले, फोटो हातामध्ये दिला आणि काम झालं पाहिजे उद्या संध्याकाळपर्यंत. धनासाठी घेते प्राण, धनासाठी देते प्राण. प्राण घेणारे पण आहेत धनासाठी आणि प्राण देणारे सुद्धा आहेत. म्हणून न लगे धन, न लगे मुक्ती, न लगे संपदा. संपदा का नको? मोठेपणा का नको महाराज? एक लक्षात घ्या, 3 गोष्टीचा अभिमान जीवनामध्ये कधी करायचा नाही. कोणत्या? ज्ञानाचा अभिमान कधीच करायचा नाही. नंबर 2 सौंदर्याचा अभिमान कधीच करायचा नाही. आणि नंबर 3 सत्य संपत्तीचा अभिमान करायचा नाही. नको अभिमान करू बाल्या मानसा. घाटसंत तुकडोजी महाराज, अमरावती नावाचा जिल्हा. येताना घेऊन आला शिकाय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान धर भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. सत्याचा अभिमान चांगला नाही, 5-10 वर्षात लोक पलटून टाकतात. संपत्तीचा अभिमान चांगला नाही, रावणासारख्याचं कोणी नाव घेत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात एवढे कीर्तनकार झाले, अजून एकही महाराज मानला नाही रावण महाराज की म्हणू नका. म्हणला का रावण महाराज की कोणी? म्हणला का कोणी? नाही म्हणला. मग किती मोठं होतं पण नाही ना म्हटलं महाराज. का? नको अभिमान करू. गेला ना अभिमान पाहिजे. सत्तेचा अभिमान नको, संपत्तीचा अभिमान नको. संपत्ती बदलणारी आहे. नको नको मान, नको अभिमान. नको नको मान, नको नको अभिमान, सोडी मी तू पण. तोची अंडरलाईन करा, तोची अंडरलाईन करा. तोची सुखी. एक असं जुनाट ही खाली उघडली, जुनाट खाली खाली तो कोळसानी होतो महाराज. का हिरा निघतो? कोळशातून हिरा निघतो, कोळशाच्या खालीतून हिरा निघतो. आपल्या हाताला कोळशे आल्यावर त्याला काय करावा? आपण भाग्यवान, आपल्याला हिरा लागला महाराज हाताला. हिरा नावाचा गुटखा नाही महाराज. हिरा लागला म्हणजे श्रीपाद बाबासारखा महात्मा मिळाला. आम्ही दैवाचे दैव लय फिरलो महाराष्ट्र महाराज. एवढा प्रेम, एवढा जिव्हाळा नाही पाहायला मिळत. प्रेम नाही, जिव्हाळा नाही महाराज. तुम्हाला सगळं मिळणार महाराज, पण प्रेम मिळणार नाही, जिव्हाळा मिळणार नाही महाराज. प्रेम इथंच आहे महाराज, प्रेम इथंच आहे महाराज. आणि प्रेम म्हणून ही मंडळी आली बरं का. आमच्या शिवाजी भाऊवर प्रेम म्हणून ही मंडळी बाहेरून आली बरं का महाराज. एवढी मंडळी लांबून लांबून आली महाराज. पण कशामुळं? प्रेम आहे, जिव्हाळा आहे. लागला टकळा पंढरीचा धागा जोडलेला आहे महाराज. प्रेमाचा धागा जोडलेला आहे म्हणून ही मंडळी आली महाराज इथं. पांडुरंगा मी पतंग तुझ्या कशाचा धागा आहे? हा प्रेमाचा धागा आहे.
आणि या प्रेमानं आम्हाला जोडले गेले महाराज. कोण शेवगाव, कोण नगर, कोण पारनेर, कोण कुठून आलं महाराज. का हा धागा जोडलेला आहे महाराज. आमच्या शिवाजी भाऊनी एवढं काम केलं, त्याला सहकार्य करणारा हा जो परिवार आहे महाराज, त्यांनी धर्माचं काम केलं. खूप तळमळ आहे शिवाजी भाऊला महाराज, मनापासून तळमळ. मेळावा झाला पाहिजे, वैष्णव मेळावा झाला पाहिजे. नामक जातीचं, नामक धर्माचं, नामक पंथाचं नाही महाराज. हे प्रभू रामचंद्राचं प्राकट्यकरण नाही महाराज. आणि जो प्रभू रामचंद्राच्या कुळात जन्माला आला ना, त्याला या वैष्णव मेळाव्याचा आनंदच होईल महाराज. आणि जो प्रभू रामचंद्राच्या कुळातला नसेल ना महाराज, त्याला दुःख होण्याची शक्यता आहे, त्याला माझाही नाही मिळाला जाईल. आम्ही रामाचे वंशज आहोत, आम्ही सूर्य कुळातले आहोत, आम्हाला आनंद झाला पाहिजे. आम्ही आलो इथपर्यंत महाराज. चला, सांगत होतो तुकोबाराय तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, पण संत संग दे सदा. का बरं महाराज? संतन के संग लागले कसं करता महाराज? मेरा की बन गये, राधा की बन गये. हा संत संगतीचा परिणाम आहे. आता संगती म्हटलं की पुन्हा कीर्तन दुसरं चालू होईल महाराज. संगती बोलताना एक संगती, एक विसंगती, एक सतसंगती, पुन्हा 3 कीर्तन होतील महाराज. पण तिकडे जायचं नाही महाराज. पण संगती महत्वाची, संगती फार महत्वाची, संगती फार महत्वाची. संगतीनं माणूस घडतो आणि संगतीनं माणूस बी. संगतीनं घडतो आणि संगतीनं बी. समजणे वाला को इशारा कापी ना समजे वो अनाडी. जीवन आहे तुम्हाला नंतर. संगतीनं माणूस बी घडतो बी, संगतीनं माणूस घडतो बी. 1 मिनिटाची संगत सांगतो. संत संग देई सदा. 9:15 वाजले. 9ला रामकृष्ण हरी, जय हरी, कुंडली गवळचा करू. ऐका, संगती फार महत्वाची. नेहमी सांगत असतो, आजही सांगतोय, पुढेही सांगत राहणार आहे. गुरुवारांच्या मुखातला, बाबांच्या मुखातला दृष्टांत आहे महाराज. एक साधू रस्त्यानं चालला आला, साधू रस्त्यानं चालला आणि रस्त्यानं चालला असताना साधूला चोर भेटला रस्त्यामध्ये. कोण? चोर भेट. साधू भगवा धारी महाराज. चोर रस्त्यानं समोर येतोय महाराज. आणि समोर आल्यानंतर चोरानं महाराज साधूला विचारलं, का हो गुरुजी, तंबाखू आहे का? तंबाखू माणसात बसवते पण, आणि तंबाखू माणसातून जाऊ द्या, मला काही त्याचा अनुभव नाही. मी 4थीला एकदा प्रयोग तंबाखूचा करून पाहिला. आबा 4थीला असताना, फार जुनं सांगतो. आता 51 आहे रनिंग. 4 10 वर्षात होतो. दिली एक जणांनी, खाल्ली महाराज. सकाळी लागली तंबाखू. कुठून उभा राहिला खाली पडायची, कुठून उभा राहिला पांढरकर खाली पडायची. मी म्हणलं, झालंय काय? मला जाणकार होतं तुमच्यासारखा. म्हणलं, तंबाखू खाली दे का? म्हणलं, हा. उपाशी कुठे खाली? म्हणलं, हा. एवढा सारा झाला तंबाखू खायला 4थीत. म्हणलं, चुकलं बाबा, परत नादी लागणार. तेव्हापासून आतापर्यंत नाही खाल्ली. एकदाच खाल्ली, पण साक्षात्कार झाला. सूर्य असा आम्हाला घराघर फिरायचं. मला घराघर फिरायचा. आता काय खाली? आता तर गेली आता जेव्हा खायची तेव्हा नाही खाली ना. आता चुकून नाही झाला. ते साधूला तंबाखू मागितली. कोणी? चोरानी. ऐकताना तुम्ही कीर्तन, संत संग देई सदा. भजन घ्यायचे आपल्याला. साधून सांगितलं, माझ्याकडे तंबाखू नाही, मी खातही नाही आणि खात नाही. म्हणलं, येतही नाही. तुम्ही काय दिसता बा, काही म्हणतो जे मानायचे. आमचा स्वाभिमान येतो नाही का? वाईट लागलं ते चोर 2 मिनिटात गेलं निघून. म्हणजे तुमचं काय खरं? म्हणजे आमचं काहीच खरं नाही. गेला निघून मार. पुढे गेला. साधूला ताण लागले रस्त्यानं. रस्त्याच्या कडेला विहीर आहे, विहिरीच्या कडेला बादली आहे, रहाट आहे, साक आहे. बादलीला दोर आहे, पण बादली पितळाची आहे. पितळाचा भाव 500 रुपये किलो तेव्हाचा. आता कसं किलो आहे? हा कासं जवळजवळ 2100-2200 रुपये किलो आहे. मी चांदी नाही विचारली त्यांना. आपलं डेअरिंगच नाही होत मला. आपली अजिबात डेअरिंग होत नाही. सोनं तर मी त्यांना विचारितच नाही मला. आपले 10ची 10 बोटं मोकळे कोणी विचारायचं त्यांना? घ्यायच्या टायमाला तुमच्याकडे जेव काळजी करू. कासं 2200 रुपये किलो आहे. पितळाची बादली होती त्या काळामध्ये. 5 किलोची बादली हिरे भाऊ, 5 किलोची बादली 2500 रुपयाची. पितळाची बादली. साधूने पाणी काढलं, पाणी प्याले, रस्त्याला लागले. पण म्हणले, बादली जर घेतली तर कोण बघायला इथं? असं बऱ्याच जणांना वाटतं आपल्याला कोणी बघ
असं बऱ्याच जणांना मांजरीला पण वाटतं मी दूध पिताना मला कोणी बघत रापाटा पाठी मग पांडुरंगा माझंच गरजेचं हे रापाटाच आहे बसतोच रापाटा महाराज तुम्ही रस्ता सोडून चालले की रापाटा बसणार आहे महाराज तुम्ही रस्ता सोडायचा नाही महाराज ज्या रस्ता सद्गुरूंनी दाखवला ना मार्ग जाऊन गेले आले सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चाला ज्ञानोबा तुकोबाने दाखवलेल्या मार्गावर दाखवा चाला श्रीपाद बाबा रामदेव दाखवलेल्या मार्गावर चाला साधू संतांनी दाखवलेल्या मार्गावर चाला 2 मिनिटाची साधूला संगत भेटली चोराची पाणी पेले आणि वाटला बादली चोरावा पाणी पेल्यानंतर काय बुद्धी सुचावा किती विपरीत बुद्धी किती वाईट बुद्धी सोडला बादलीचा चारा टाकले बॅग मध्ये 1 किलोमीटर साधू गेला विवेक जागा झाला आपण साधू आहे महात्मा आहे बादली चोरणं चांगलं नाही चोरी करणं चांगलं नाही आपल्या पेशाला शोभत नाही आपल्या वैभवाला शोभत नाही महाराज आपल्या पेशाला शोभत नाही मग साधू 1 किलोमीटर बादली चोरून घेऊन गेला आता बादली बॅग मध्ये म्हणलं त्याला साधू म्हणायचा का चोर म्हणायचो काय म्हणायचं काय म्हणायचं चोर म्हणायचं तो पुराव्या सहित आहे का नाही बादली ऐक नाही त्याच्याजवळ पुराव्या सहित आहे ऐक नाही डाकेत आहे पुराव्या सहित चोर आहे त्याला पश्चाताप झाला आणि असा पश्चाताप आपल्याला कधीतरी झाला लोकांना सनिताप येतो लोकांना खंडिताप येतो लोकांना मनस्ताप अनुताप होतोय का त्रिविध तापे तापलो मे देवा करीत आया सेवा तो कोवाची कुटुंब करीत आया सेवा कुटुंबाची कधीतरी ताप आला पाहिजे थंडी ताप नाही पश्चाताप नाही अनुताप निर्माण झाला पाहिजे अनुताप निर्माण झाला काय अनुताप झाला पाहिजे काही मे उदार झाला पाहिजे काय कृपा करील नारायण अनुताप झाला पाहिजे काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे कै कंडो येईल कर्म पेटी मास्तर लय सुंदर आहे मला घेऊन जाऊ पण त्याला बोलायचं घेताना मला तरी पुढे सवय आहे महाराज पण त्याचा नंबर घेऊन जातो आणि अडचणीला कामाला येईल महाराज चांगला माणूस अशा माणसाची गरज आहे आपल्याला काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन ऐका अनुताप निर्माण व्हायला पाहिजे साधू 1 किलोमीटर गेला बादली बॅग मध्ये पश्चाताप झाला मी चोरी केली माझ्या हातून गाडायला नको होतं पण घडून ते घडलं माघारी आला आता पश्चातापेनं शुद्धता घेऊन गेलेली बादली पुन्हा विहिरीवर आणून ठेवली सरळ बांधून ठेवली साधू पुन्हा रस्त्याला लागला आता रस्त्याला लागल्यावर आता साधू एक चोरी आता साधूच आहे बादली ठेवून दिली केलेली चूक बदलून टाकली महाराज आता कोण आहे साधू पण आता घरी गेल्यानंतर पर्णकुटीत बसल्यानंतर महाराज हा श्रमावर गेल्यानंतर साधूने विचार करायला सुरुवात केली की मला बादली चोरण्याची बुद्धी झाली का असं कधीतरी आपल्याला वाटलं कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे मला ही बुद्धी झाली का का झाली याला म्हणतात आत्मपरीक्षण ऑब्झर्वेशन कधीतरी केलं पाहिजे महाराज मला हे का सोडावं वाटलं म्हणून साधूने आत्मपरीक्षण केलं मग माग कॅसेट नेली म्हणजे आपल्याला रस्त्याने एक जण भेटला होता त्याने आपल्याला काय मागितली होती मग तो कोण आहे मग त्याचा महाराज शोध लावला त्याचा शोध अंत्यकाळ तो त्या गावातला अटल चोर होता चोर मग साधूच्या लक्षात आलं 2 मिनिटाची मला संगत चोराची भेटली तर मला बादली चोरावा वाटली आता आपल्याला 24 तास कोणाची संगत मग काय काय करावा वाटल बुवा संगत सजन के करलो जन्म का सार्थक कछु करलो मग संतांची संगत करायची म्हणजे महाराज लोकांच्या पेशा घेऊन फिरायचं नाही संत संगत करायची म्हणजे मग काय करायची संत आमचे श्रीपाद बाबा सांगायचे ते ती लोक का असते बघा आमची ती लोक कंटिन्यू माझ्या संगत संतांची संगत करायची म्हणजे संत म्हणजे माणूस नाही माझे गुरुमाऊली सांगायचे संत म्हणजे तत्व आहे आणि त्या तत्वाची संगती करा संत पदवी कोणाला आहे संत ही पदवी ज्ञानाला आहे संत पदवी देहाला नाही डॉक्टर ही पदवी देहाला नाही ज्यांना महाराज BAMS MBBS MD BH MS मास्टर ऑफ डिग्री
ज्यांनी संपादन केले त्याला डॉक्टर म्हणतात. वकील पदवी ज्यांनी इंडियन पेनल कोडचा अभ्यास केला दिवाणी फौजदारी त्याला वकील म्हणतात. तसं महाराज संत ही पदवी हे कपडे घालणाराला नाही, ज्यानं महाराज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परमात्म्याची अनुभूती घेतली आणि इतराला अनुभूती आणून देण्याचं सामर्थ्य ठेवतात त्यांना संत म्हणतात. ते ज्ञान पैगा भरवे जरी म्हणी आती आणावी तरी संताया, त्यांना संत म्हणतात. आणि मग संतांच्या लक्षात आलं, महात्म्याच्या लक्षात आलं, मी 2च मिनिटाची चोराची संगत केली, मला त्यांनी तंबाखू मागितली, याला म्हणतात ढेकणाच्या संगे हिराजो कुसंगे नडला. हा म्हणून तुकाराम महाराज म्हणले मला मुक्ती नको, मला धन नको, मला ऐका मला संपदा नको महाराज. ऐका न लगे मोहते धन संपदा अतिशय बोलून आला. संत संगती सदा कुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी. ऐका तो कोबऱ्या सांगतात मला मुक्ती नको, धन नको, पण तुमच्यासारख्या महात्म्याची मला काय असावी, सज्जनांची काय असावी, संगती असावी, अर्थात नामाची संगती असावी, संत महात्म्याची संगती असावी. आणि संत संगतीमध्ये काय करणार बा तुम्ही, काय करणार संत संगतीमध्ये? गुण गाईन आवडी, गुण आवडीनं गुणगान गाईन. कसं गाईन? विठोबार कुमार
महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की प्रभु रामचंद्र भगवान की सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की सद्गुरु सच्चिदानंद रंगदास भगवान की सद्गुरु सच्चिदानंद गुरु भगवान की सद्गुरु सच्चिदानंद मनोरंग भगवान की श्री संत योगा महाराज की विनोबार कुमारी विनोबार कुमारी जय विनोबार कुमारी हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुणगायी नावडे हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. ऐका संपला आपली कीर्तनरूपी सेवा. अतिशय गोड वातावरणामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा आपण या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करतोय. अर्थात आज चैत्र शुद्ध नवमी म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांचं प्राकट्यकरण आहे. ऐका त्रेतायुगामध्ये भगवान प्रभूच्या अवताराला आले आणि त्या काळामध्ये कौशल्य मातेची अवस्था आहे महाराज. परब्रह्म पूर्ण आले माझ्या घरी नकळे अंतरी नृपाची या करती बडबड होती भूत चष्टा पाचारा वसिष्ठा लव करी वसिष्ठ एवढी पाही कौशल्यसी नावरती तीयसी अष्टभाव राजा म्हणे कैसे विपरीत झाले वसिष्ठा झडपिले महाभुजे श्रावण वधाचे आधनाय जळाले तुझे हे निर्मिले प्रारब्धासी ऐकताची हासे सावध होनी बोलतसे झनी नामा म्हणे. ऐका आज कौशल्य मातेला डोहाळे महाराज आणि कौशल्य मातेची अवस्था आहे महाराज. आणि बोधपुत्र निर्माण व्हायचा आहे महाराज. काय त्या मातेची दशा आहे महाराज. आणि म्हणून प्रभू रामचंद्र महाराज अवताराला आले. आपल्याही अंतःकरणामध्ये महाराज बोधपुत्र निर्माण व्हावा. आपल्याही अंतःकरणामध्ये महाराज हृदय प्रगटे रामरूप प्रकटीकरण व्हावं. पण महाराज तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. श्रीपाद सेवा भाविक मंडळ असणारं श्री क्षेत्र म्हातार पिंपरी गाव या गावामध्ये असणारं आमचं श्रीपाद सेवा भाविक मंडळ आणि ते सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळी आमचे शिवाजी भाऊ ढवळे असतील. अतिशय 4 वर्ष झाली महाराज. पहिल्या वर्षी सुद्धा माझं उद्घाटनाचं म्हणजे जन्माचं कीर्तन होतं ते युट्यूबला आहे पडलेलं महाराज. अतिशय मला वाटतं हे धर्माचं काम म्हणून तळमळी करायचंय महाराज. किती तळमळ आहे महाराज धर्मकार्याविषयी असली पण पाहिजे महाराज. धर्माविषयी किती तळमळ आहे. माझ्या प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव त्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो. आम्ही त्यांचे वंशज आहोत. आपण सूर्यकुळातले आहोत महाराज. आणि मग त्यांचा जन्म प्राकट्य दिन केला पाहिजे म्हणून उपक्रम केला. मग बरेच ठिकाणी वैष्णव मेळावे होतात. मग आदरणीय गुरुवर्य संजय भाऊ मडके यांच्याशी संवाद साधला आणि मेळावा करायचा असं ठरलं महाराज. आमच्या रुक्मिणी साहेब मडके असतील त्यांचं मार्गदर्शन आहे. सोनवणे बाबा असतील आदरणीय गुरुवर्य संजय भाऊ मडके असतील त्यांच्या सोज्वळ मार्गदर्शनानं 4 वर्षापासून हा वैष्णव मेळावा चालू आहे. आणि माझं पण मध्ये आधी येणं होत असतं. आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. महाराज कार्यक्रम करत असताना हे धर्माचं कार्य म्हणून केलं पाहिजे. माझ्या श्रीपाद बाबाचं माझ्या रामदास बाबांचं माझ्या साधू संतांचं माझ्या ज्ञानोबा तुकोबाचं हे कार्य आहे. आणि हे करण्याकरता माझी नेमणूक आहे म्हणून केलं पाहिजे. हा माझ्या सद्गुरूंचा वासा आहे आणि तो मी चालवला पाहिजे. ही माझी जबाबदारी महाराज. तो का म्हणे गर्भवासी
संगते सदा गुण काही नावडी हेची माझी सर्व जोडी यथामध्ये यथावकाश आज भगवान प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य करत अर्थात चैत्र शुद्ध नवमी आणि खऱ्या अर्थानं आज आपण या महाकाल पिंपरी गावामध्ये या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं खूप बहुसंख्येनं उपस्थित राहिला आमच्या माता भगिनी तरुण वर्ग ग्रामस्थ मंडळी आणि सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. अर्थात एक लक्षात ठेवा, हे धर्माचंच कार्य आहे, हे भगवंताचं कार्य आहे. तिथं कोणाच्या मुलीचं लग्न नाही, कोणाचा साखरपुडा नाही आणि धर्माच्या कार्यामध्ये सहभागी होणं हे माझं परम कर्तव्य आहे. आणि या आयुष्या लाभा जो चुकला महाराज, हा आयुष्या लाभा जो मुकला तो चुकलाच म्हणायचं महाराज. तुका म्हणे वाया गेला. हे भगवंताचं कार्य आहे आणि म्हणून या कार्यामध्ये आपण तन मन धनानं सहभागी झालं पाहिजे. आपण या ठिकाणी या कार्याला अनुमोदन दिलं पाहिजे. आपण या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. गेले 4 वर्ष आपण हा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर करत आहात. श्रीपाद सेवा भाविक मंडळ म्हातार पिंपरी आणि या मंडळाला सहकार्य करणारे असणारे सर्व मंडळी त्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. स्वानंद सुमनाशी पांडुरंगदादा मडके असतील, परमपूज्य गुरुवारी प्रातस्मरणीय गुलाबबाबा जाधव असतील, परमपूज्य प्रातस्मरणीय वाच्चंद्र मुरुमकर असतील, परमपूज्य गुरुवारी भाला या ठिकाणी बापू महाराज भालेकर असतील, आमच्या आतेबाई असतील. अनेक महात्म्यांच्या पदस्पर्श या ठिकाणी मी चरणस्पर्श करतोय. या महात्म्यांच्या चरणांनी सेवा समर्पित करतोय. या महात्म्यांच्या जाण्यानं आपण थोडेसे पोरके झालो, परंतु कालगती आहे, आपल्याला चालत राहावं लागणार आहे. आताच आपल्या दादांची पुण्यतिथीचा सोहळा पार पडला लागला 15 दिवसामध्ये. म्हणून खऱ्या अर्थानं सद्गुरूने आपल्याला जो मार्ग दाखवला, ज्ञानोबा तुकोबानं आपल्याला जो मार्ग दाखवला, त्या मार्गावर आपल्याला चालायचंय. जे आपल्या बरोबर येतील त्यांना घेऊन चाला, नाही येतील त्यांना सोडून चाला. नदीचं कामायचं महाराज, जे बरोबर येतील त्यांना घेऊन चालते, नाही आले तर नदी तिचं काम वाहनं हे चालू आहे महाराज. तिला सागराला जायचंय, तसं आपल्याला स्वरूपाकडे जायचंय, स्वरूपस्थितीला प्राप्त व्हायचंय. जे बरोबर येतील, जे आपणाशी ठावे येते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सांगायचं काम आपलंय, ऐकायचं का नाही तर त्याचं काम आहे महाराज. ऐका, गोपीचंद राजाच्या आईनं सांगायचं काम केलं, गोपीचंद्रनं ऐकलं का नाही ते त्याचं काम आहे महाराज. गोपीचंद्रनं नाही ऐकलं, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले. पण ऐकायचं माणूस तुकाराम महाराज म्हणले, आम्ही सांगतोय, ऐकायचं का नाही तुमचं काम आहे. आम्ही आमच्या पदरचं सांगत नाही, आम्ही आमच्या घरचं सांगत नाही, आम्ही आमच्या बगलातलं सांगत नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबा सांगतो, आम्ही ज्ञानेश्वरी भागवतच सांगतो, त्याच्यातलीच अनुभूती सांगतो. आणि ज्यांना ज्ञानोबा तुकोबा मान्य असतील त्यांना तो विषय मान्य असेल, ज्याला भागवत मान्य असेल, नाथबाबा मान्य असतील त्यांना तो विषय मान्य असेल. ज्यांना ज्ञानोबा आवडतात त्यांनी ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा आणि ज्ञानेश्वरीत काय सांगितलंय ते पहा. ज्यांना तुकोबा आवडतात ते तुकोबारायांच्या गाथेवर प्रेम करा, गाथा काय सांगते ते पहा. बनकर महाराज काय सांगतात बघू नका, वेठेकर महाराज काय सांगतात बघू नका, भोले बाबा काय सांगतात बघू नका, ओंकार महाराज काय सांगतात बघू नका, रायकर महाराज काय सांगतात बघू नका, गुरुवारी संजू भाऊ काय सांगतात बघू नका. पण ज्ञानोबा तुकोबाचं शास्त्र काय सांगते बघितल्याशिवाय राहू नका. हा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, पहावे पुराणे विचारून, कीर्तनकारावर विश्वास ठेवू नका, पण ज्ञानोबा तुकोबावरती विश्वास ठेवल्याशिवाय राहू नका. ज्ञानोबा तुकोबा विश्वास ठेवला तर कल्याण होणार आहे. आणि म्हणून साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा श्री काल भैरवनाथांच्या चरणांमध्ये समर्पित करत असताना की काल भैरवचं देवस्थानाचं फार मोठं महत्व आहे महाराज. आता मला सांगायला महत्व नाही, ते काशीचे कोतवाल आहेत, मग ते का झालं त्याचं सेपरेट चरित्र आहे महाराज फार मोठं. कारण की ब्रह्मदेवाची हत्या घडली होती भैरवनाथाकडून, मग ते मुंडकं हाताला चिटकलं, मग शंकरानं सांगितलं तुम्ही ते घेऊन भारत भ्रमण करा. मग ते काशीपर्यंत गेल्यानंतर ते तिथं पडलं, मग त्या ब्रह्महत्येतून मुक्तता झाली आणि म्हणून काशीचा कोतवाल म्हणून म्हटलं जातं भैरवनाथाला. म्हणून भैरवनाथाचं तिथं अधिष्ठान आहे. हे असं फार मोठं चरित्र आहे. हा ब्रह्मदेवाचा वध झाला होता भैरवनाथांकडून, त्यांचं फार मोठं चरित्र आहे त्या पुराणामध्ये. पण आता आपल्याला सगळं सांगायला वेळ नाही. त्यांच्या दरबारामध्ये आपण होतो म्हणून त्यांचं आपण नाव घेणं गरजेचं आहे. त्यांच्या दरबारात सेवा झाली, अतिशय गोड वातावरणामध्ये हा वारकरी वैष्णव मेळावा संपन्न झाला. सकाळी उद्घाटन झालं. गुरुवारी संजू भाऊ मडके असतील, आनंदजी महाराज भेटेकर असतील, सर्व साधक मंडळी गुरुवारी मंडळी आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे आज उद्घाटनही झालं आणि आमच्या संजू भाऊंच्या उपस्थितीने सांगताही होते. हे साधू संतांचं कार्य आहे. आपण या कार्याला नाही काही करता आलं तर अनुमोदन द्या, तन मन धनानं सहकार्य करा. आणि जरी नाही काही करता आलं तर कमीत कमी महाराज त्याला फक्त आणून पाडण्याचा प्रयत्न आपल्याकडून होऊ नये. ग्रामपंचायतनं झाड लावलं ना महाराज, ते झाड उपटायचा प्रयत्न आपण कधी करायचा नाही. हा वाटलं तर महाराज तांब्याभर पाणी टाकायचं, वाटलं तर बादलीभर पाणी टाकायचं,
पण लावलेल्या झाडाला असं करायचं नाही महाराज, कारण की त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं. तो काय म्हणे, सत्य कर्मा व्हावे सहाय्य घातलेल्या भरभरून झाली. मग हे चांगलं काम आहे, याला अनुमोदन द्या. माझ्या मुखातून हा प्रसिद्ध गेला असेल, दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. झालेली सेवा साधू संतांच्या चरणी, श्रीपाद माऊलींच्या चरणी, रामदास माऊलींच्या चरणी, भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी, श्री कालभैरवनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.